मंडळी, प्रवास कोणाला आवडत नाही, पण हा प्रवास जो आहे तो वेगवान, विना अडथळा आणि सहज सोपा व्हावा अशी अपेक्षा आपल्याला प्रत्येकालाच असते आणि ही अपेक्षा पूर्ण करतो तो समृद्धी महामार्ग। चला, या महामार्गावरनं मी विशाल परदेशी आज आपल्याला थेट घेऊन जाणार आहे नागपूरपर्यंत। आमनेपासून हा प्रवास आपण सुरुवात करतोय आणि नागपूरपर्यंतचा हा प्रवास आपण केवळ आणि केवळ 8 तासात पूर्ण करतोय। हो, 8 तासात। तुम्हाला विश्वास बसणार नाही या गोष्टीवरती, पण समृद्धी महामार्गामुळे हे सहज शक्य झालेलं आहे। अगदी कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता। चला, सकाळी 9 वाजता आज आमनेमधनं आपण नागपूरपर्यंतच्या प्रवासाला सुरुवात करतोय। चला तर मग, चला मंडळी, या प्रवासामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की कुठले कुठले थांबे लागतात, एक्झिट लागतात, जेणेकरून आपल्या प्रवासाचं त्या शहराकडे जाण्याचं नियोजन आपण करू शकतो। ट्रेनने जर आपण निघालो नागपूरपर्यंत तर 10 तास लागतात, दुसऱ्या रस्त्याने आपल्याला लागतात ते 13 तास, आणि अर्थात ट्रेन जर लेट झाली तर त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो। चला, 9 वाजता प्रवास आपण सुरू केलेला आहे। 10 वाजलेले आहेत, नाश्त्याची वेळ आहे, कुटुंब सोबत आहे, नाश्ता केलाच पाहिजे आणि पुढला आपल्याला त्या पद्धतीने जेवणाकरता थांबता सुद्धा येऊ शकणार आहे। त्याच्यामुळे छोटे मोठे रेस्टॉरंट जे आहेत ते समृद्धी महामार्गावरती आपल्याला लागतात, तिथे आपण छानपैकी नाश्ता करून आपल्या कुटुंबाबरोबर नाश्ता करून पुढल्या प्रवासाला सुरुवात करू शकतो। चला तर मग, त्यामुळे या मार्गावरनं अगदी वेगाने आपला प्रवास जो आहे तो होणार आहे, कारण रस्ता अगदी चकाचक आहे, व्यवस्थित आहे आणि छानपैकी 120चा स्पीड ठेवत आपण आपली कार जी आहे ती पुढे घेऊन जाऊ शकतो। चला बघूयात। आता सिन्नरला आपण आलेलो आहे, म्हणजे अर्थात सिन्नरच्या एक्झिट जवळ आपण आलेलो आहे। सिन्नरचं एक्झिट तुम्ही बघता माझ्या डाव्या हाताला। इथून आपण सिन्नर असेल, इगतपुरी असेल किंवा नाशिक असेल त्या दिशेने आपण जाऊ शकता। इथपर्यंत आपला 105 किलोमीटर पर्यंतचा प्रवास जो आहे तो विना अडथळा व्यवस्थित पूर्ण झालेला। कळालं का तुम्हाला? माझ्याबरोबर नाही, मला देखील कळालेलं नाही, तुम्हाला देखील ते कळणार नाही, कारण हे शक्य झालंय समृद्धी महामार्गामुळे। चला पुढे जाऊया। पुढे नेमका काय कोणते एक्झिट लागतंय, कशा पद्धतीने ते असणार आहे हे देखील मी आपल्याला समजून सांगतोय। त्यामुळे या परत एकदा सांगतोय की या रस्त्यावरनं प्रवास करत असताना आपण एक स्पीड लिमिट ठेवा, कारण आपल्याबरोबर आपले मित्र परिवार कुटुंब असू शकतं, त्यामुळे स्पीड लिमिट ठेवणं फार आवश्यक आहे। चला, आपण पोहोचलेलो आहे शिर्डी। शिर्डीचं नियोजन मंडळी वर्षातनं 1 किंवा 2 वेळेस प्रत्येकाचं असतात, किंवा काही भाविक जे आहेत शिर्डीचे ते महिन्यातनं एकदा का होईना शिर्डीला जात असतात। त्यामुळे या समृद्धी महामार्गावरनं आमनेपासून जर आपण सुरुवात केली तर शिर्डीपर्यंत आपण या एक्झिटपर्यंत, डाव्या हाताला जो एक्झिट आपल्याला दिसतोय तिथपर्यंत आपण 151 किलोमीटर पर्यंतचा प्रवास जो आहे तो पूर्ण केलेला असतो। पुन्हा एकदा सांगतोय, सहज, सोपा, विना अडथळा। इथून आपण शिर्डीमध्ये म्हणजे डाव्या हाताच्या एक्झिटवरनं तिथे आपण शिर्डीमध्ये अर्ध्या तासात पोहोचू शकता। आहे की नाही कमाल? चला मंडळी, हा थांबा जाणून घेतल्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढे नेमकं काय नियोजन असू शकतं हे देखील आपल्याला लक्षात येईल। मी जसं म्हणालो की इथपर्यंत आपण 151 किलोमीटर पर्यंतचा प्रवास जो आहे तो पूर्ण केलेला आहे। पुढे पाहूयात कशा पद्धतीने कुठला एक्झिट लागतोय। तर पुढे आपण जाऊन पोहोचतो छत्रपती संभाजीनगर पर्यंत। इथे आपण डाव्या हाताला पुन्हा एकदा बघूयात, छत्रपती संभाजीनगरचं एक्झिट आहे आणि इथून आपण शहरामध्ये साधारण अर्ध्या ते पाऊण तासात पोहोचू शकता। इथपर्यंत आपला 247 किलोमीटर पर्यंतचा प्रवास झालेला आहे। अजिंठा वेरूळ लेणी असेल किंवा अर्थात इतरही काही तिथली वेगवेगळी ऐतिहासिक ठिकाणं असतील, ती जर आपल्याला बघायची असतील तर समृद्धी महामार्गावरनं इथपर्यंत आपला अगदी वेगाने प्रवास जो आहे तो पूर्ण होऊ शकतो। चला पुढे जाऊया। पुढे काय नेमकं नियोजन असू शकतं ते देखील मी आपल्याला सांगतोय। मी जसं आपल्याला यापूर्वी म्हणालो की माझा शब्द आहे, मी तुम्हाला 8 तासात नागपूरपर्यंत घेऊन जाणार आहे। हो, 8 तासात आणि वेगाने, आणि हा वेग जो आहे तो मर्यादित ठेवा। साधारण मी जसं म्हणालो 120 पर्यंतचा वेग जो आहे तो आपण ठेवणं आवश्यक आहे। दुपारी 1 वाजता, अर्थात दुपारची वेळ झालेली आहे, सकाळी 10 वाजता आपण आपला नाश्ता केलेला आहे त्यामुळे दुपारी 1 वाजता आपण जेवणाकरता थांबलं पाहिजे। तिथं असणारे जे छोटे छोटे रेस्टॉरंट जे आहेत रस्त्याच्या डाव्या हाताला, तिथं आपण जेवणाकरता थांबू शकता आणि जेवण आटपून आपण आपल्या पुढल्या प्रवासाला जे आहे ते सुरुवात करू शकतो। चला, मी जसं यापूर्वी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की हा जो प्रवास आहे तो इथून वेगवान पद्धतीने होणार आहे आणि मी तुलना जी करतोय इतर साधनांची, त्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर परत एकदा सांगतो की ट्रेनने जर आपण जाताय तर हा प्रवास आपला 10 तासात पूर्ण होतो। इतर रस्त्याने आपण जातोय तो त्याला वेळ हा 13 तासांचा लागू शकतो। साधारण आपण इथं पोहोचलेलो आहे जालन्यापर्यंत। जालना नगरीमध्ये आपल्याला जायचं असेल तर इथपर्यंतचा आपला प्रवास जो आहे तो 304 किलोमीटरचा झालेला आहे। डाव्या हाताला तुम्ही जर माझ्या बघितलं तर इथे एक्झिट आहे जालन्याचं। इथून आपण जालना शहरामध्ये साधारण
एक पाऊण तासात, अर्धा ते पाऊण तासात जे ते आपण पोहोचू शकता. तिथे आतमध्ये एक्झिटचा रस्ता जो आहे तो उत्तम आहे. त्यामुळे जालना शहरात जायचं असेल तर या मार्गावरनं येत असताना इथे अगदी वेगाने प्रवास जो आहे तो पूर्ण होतो. चला पुढे जाऊया. पुढलं देखील नियोजन काय असू शकतं. आपल्याला जर रस्त्यात लागणाऱ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जायचं असेल तर किती किलोमीटरवर ते हे एक्झिट लागतात हे आपण जाणून घेतोय. बुलढाणा. चला माझ्या डाव्या हाताला तुम्ही बघतात, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की बुलढाण्याची एक्झिट आहे आणि या बुलढाण्याच्या एक्झिटवरनं आपण साधारण शहरामध्ये तासाभरात म्हणजे तासाच्या आतच आपण पोहोचतो. तिथला देखील रस्ता अगदी उत्तम आहे. पण इथपर्यंतचा आपला प्रवास जो आहे तो 333 किलोमीटरचा पूर्ण झाला आहे. कळालं का तुम्हाला? हो, कारण इतर रस्त्यांवर तर आपण जाण्याचा आपण जर विचार केला तर 333 किलोमीटरच्या प्रवासात आपण थकून जातो, म्हणजे स्वतः गाडी चालवत असू किंवा ड्रायव्हर असेल. पण अर्थात या रस्त्यावरनं हा प्रवास जो आहे तो वेगाने पूर्ण होऊ शकतो. तो बुलढाण्यापर्यंतचा आपण पूर्ण केलेला आहे. मी जसं म्हणालो की मी 8 तासात तुम्हाला नागपूरला घेऊन जातोय. चला पुढे जाऊया. पुढे काय नेमकं असू शकतं ते आपण पाहूयात. त्या पद्धतीने पुढलं नियोजन देखील आपल्याला करता येऊ शकेल. या रस्त्यावरनं प्रवास करत असताना मंडळी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सरळ रस्ता आहे, थेट रस्ता आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही आणि हा त्रास न जाणवता आपण पोहोचतो ते अमरावतीला. अमरावतीला देखील डाव्या हाताला तुम्ही बघितलं तर त्याची एक्झिट आहे. इथून देखील अमरावती शहरात तुम्ही एक साधारण तासाभरात पोहोचू शकता. इथपर्यंतचा आपला प्रवास जो आहे तो 493 किलोमीटरचा पूर्ण झालेला असतो. हो, अमरावतीपर्यंतचा हा प्रवास किती 493 किलोमीटरचा पूर्ण झाला. पुढे जाऊया. अर्थात आपल्याला वेध लागलेले असतात की आपला शेवटचा स्टॉप जो आहे तिथपर्यंत पोहोचण्याचे. नागपूरला पोहोचायचं आहे, राज्याच्या उपराजधानीत पोहोचायचं आहे आणि अर्थात तिथून देखील आपलं पुढलं प्लॅनिंग असतं. कोणाला चंद्रपूरला जायचं असतं, कोणाला गडचिरोलीला जायचं असतं आणि हे प्लॅनिंग लक्षात घेत असताना या सगळ्या विचारांमध्ये आपण पोहोचलेलो असतो संध्याकाळी 5 वाजता नागपूरमध्ये. तर मंडळी, मी जसं म्हणालो केवळ 8 तासात समृद्धीवरचा सहज वेगवान हा प्रवास माझ्याबरोबर तुमचा पूर्ण झालेला. त्यामुळे जरूर प्लॅनिंग करा आणि केव्हा निघताय लवकरच निघा.